प्रतिपाळे दिनवो वत्सले विठ्ठले कृपाळे होशी माय पडिला विसर माझा काय गुन्हे कपाळे हे गुन्हे काय करू तुका म्हणे माझे जाळोनी संचित करीवो उचित भेटली पडिला विसर माझा काय गुन्हे कपाळे हे गुन्हे काय करू जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून भगवंताची प्रार्थना करतायत भगवंताचा धावा करतायत आणि धावा करत असताना भगवंताला त्याच्या स्वभावाची आठवण करून देत आहेत का तुकोबाराय असं करतायत मागील एक दोन अभंगात या मागच्या अभंगात तुकोबारायचं मन थोडं उद्विग्न झालं साधन चालू आहे आणि साधन चालत असलेल्या साधनात असे जर काही जीवनात प्रसंग आले तर मग त्या साधकाचं मन काय होत जातं उद्विग्न होतं त्रास होतो त्याला आणि साधकाला त्रास व्हायला लागला त्याला वेदना व्हायला लागल्या की साधकच असल्यामुळे तो धावा कोणाचा करणार आहे देवाचा धावा करणार आहे कारण त्याला तो त्रास दुःख आणि मग त्याला देवाशिवाय कोणी नसल्यामुळे किंवा देवाशिवाय कोणाशी त्यांना संबंध ठेवलेला नसल्यामुळे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता मग त्या देवाशी संबंध एक ठेवलेला असल्यामुळे झालेला त्रास आपले ज्याला आपण मानतो त्यालाच आपण सांगतो आपल्याला जे दुःख होतं आपल्याला जो त्रास होतो तुकोबाराय असो कोणी असो आपण संसारात सुद्धा प्रत्येकाला दुःख थोडंच सांगतो किती दुःख भरलेलं असलं दुसऱ्याने विचारलं काय झालं काय आनंदात प्रत्येकाला सांगत नाही दुःख सांगतोय माणूस सांगत नाही असं नाही पण जो आपला आहे त्याचाच धावा करतोय आपल्याला तुम्हाला जर काही अडचण आली तर आपण कुणालाही फोन लावतोय का कोणालाही फोन लावत नाही आपलं जेव्हा आपल्या मोबाईल मध्ये 1000 नंबर असतील मग 1000 फोन पुढे लावतो आपण आपल्या ज्याला कळकळ वाटते आपल्याला ज्याचा आधार वाटतो आणि तशा माणसाचा माणूस काय करत असतो दावा करतो तुकोबारायांना मागच्या अभंगामध्ये तुकोबाराय मला उद्विग्नता वाटली एक स्त्री ज्यावेळेला तुकोबारायाकडे पाठवण्यात आली अरे तुकोबाराय का देवा असं मी काही कुणाचं वाईट करतोय का मी काय कुणाचा संबंध ठेवतोय का मी काय कुणाला काही मागतोय का काय केलं तुकोबारायांनी कुणाला काही मागितलं नाही कुणाकडे हात पसरला नाही उपवासी राहिले मला तुकोबाराय झाड पाला खाला पाहुण्या झाडे वरबारो नाही पाला पण कुणाच्या दारात जाऊन हात पसरला नाही उलट तुकोबाराय म्हणतात हात पसरी जिने दिग्गजाचे रेकारे त्याच्या जीवनाचा दुसऱ्या पुढे काय पसरेल हात पसरेल तो का म्हणे करे ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने दिग्गजाचे आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात मला तुकोबारायांनी असं आपल्या अभंगात स्पष्ट ती आपली खदखदही व्यक्त केली तुकोबाराय म्हणतात काय छळो येती जग हे लोक छळो येती लोक दाट बळीची काय केलंय मी यांचं बळच का मला एक छळ करायला येतात का मला त्रास देतात आणि मला शुद्ध जीवन हे तुकोबारायांचं शुद्ध जीवन पवित्र जीवन हे तुकोबारायांचं पवित्रता आहे अंतर पवित्रता आहे आणि मग अंतर पवित्रता असल्यामुळे सहजच बाह्य पवित्रता लाभलेली मौल्य ज्ञानोबाराय म्हणतात अंतर शुद्ध व्हावे मग बाह्यला भेद अंतरी बाह्यला भेद शोभा अंतर एरवी तरी पार्था अंतर शुद्ध नसता बाह्य कर्म तो तत्वता विटंबुका एरवीत मग पुढे मौल्य ज्ञानोबारायांनी त्याच्यावर दृष्टांतही दिले वृत्तदैसा शृंगारेला गाढव कीर्ती नान्हेला कडू दुखिया माखेला गुळे जैसा मौल्य ज्ञानोबाराय म्हणतात अंतर शुद्ध असलं कि मग तुकोबाराय आतून आत बाहेर काय आहे आतून बाहेरून शुद्धता शुद्ध जीवन कशाला म्हणावं या विषयाला लागून शुद्ध जीवन तसा शुद्ध जीवनाचा विषय ज्ञानेश्वरी भरपूर ठिकाणी आलाय पण या विषयाला लागून शुद्ध जीवन कशाला म्हणावं मौल्य ज्ञानोबारायांच्या 2 ओव्या त्याला उपयोगी पडतात 2 ओव्या मौल्य ज्ञानोबाराय म्हणतात विकल्प जेने उपजे नाथिली विकृती निपजे ऐका नाही नाथिली निकृती उपजे अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेते अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेते ते ऐके देखे
अथवा भेटे परी मनी काहीची नुमटे मेघ रंगे न काटे योम जैसे गोपराय म्हणतात विकल्प जेनी उपजे. विकल्प विकल्प शब्दाचा अर्थ इथं संकल्पाच्या विरुद्ध विकल्प असा नाही. विकल्प शब्दाचा अर्थ तो हे आहेच. विकल्प म्हणजे काय? एक संकल्प आणि दुसरा विकल्प. पण विकल्प शब्दाचा इथं अर्थ आहे डोक्याची भनभन. माणूस काय म्हणतो? लय डोकं भनभन करायला राव, काय खराब झालं डोकं, काय झालं आता साजनी झाली मी निसंग. विकल्प नवऱ्याचा सोडी याला संग. बरोबर आहे का नाही? विकल्प शब्दाचा अर्थ माणसं म्हणते ना लय डोकं खराब झाला, डोकं काय झालं? खराब झालं. विकल्प जेणे उपजे, ज्याच्यामुळे विकल्प निर्माण होतो, म्हणजे डोक्याची भनभन वाढते. कशामुळे होते? मौलिक ज्ञानोबरायांनी 3 कारण त्याचे सांगितली. 3 कारण शुद्ध जीवन या 3 कारण मौलिक ज्ञानोबराय सांगतात. ऐके, देखे, भेटे. काही गोष्टी ऐकल्या डोक्याची भनभन सुरू झाली, काही गोष्टी पाहिल्या डोक्याची भनभन सुरू झाली, काही गोष्टी भेटल्या, वस्तू भेटल्या. डोकं खराब 3 कारणामुळे होतं. ऐकल्यानं, पाहिल्यानं आणि भेटल्यानं. एखाद्या वेळेला आपण घरी बसलोय, काय नाही निवांत बसला होता आनंदात, काय म्हणजे त्याचा काही वटवट नाही, तकतक नाही, काही चिंता नाही, काय नाही बसलेला होता. आणि बसल्याला एक माणूस आला, बसल्यावर ते म्हणला काय करता, काय नाही, तुम्ही निवांत बसले हो. आणि मग त्यानं सांगितलं काय तो माणूस काय तुम्हाला म्हणला तुम्ही लय बेईमान येत. आपल्याला वाईट म्हणलेलं आपल्याला येऊन कोण सांगितलं डोकं खराब होत का? तू बोलूच नको आता. आपलं डोकं आता काय झालं? सरकलं म्हणतो तोच मान्य करतो डोकं सरकलं म्हणजे पागल झालो मी आता. मान्य करतो माणूस डोकं काय झालं? सरकलं. बरोबर आहे का नाही? आता कशामुळे डोकं भनभनलंय? कशामुळं? ऐकल्यामुळे. बरोबर आहे का नाही? एखाद्या वेळेला महाराज देखे, पाहिलं, काय पाहिलं? वावरात येण्याकडे गेला आणि शेजाऱ्यानं धुरा पडल्याला पाहिला. डोकं काय झालं? भनभन करायला लागलं का? होतं तसं शांत राहिलं? भनभन करायला लागलं. देखे, भेटे. एखाद्या वेळेला आपल्याला जो माणूस आवडत नाही तो भेटला, डोकं काय होतं? खराब होतं. म्हणजे विकल्प 3 कारणांनी निर्माण होतो. देखे, ऐके आणि भेटे. डोकं खराब झालं पहिलं. दुसरं नाथिली विकृती निपजे, नसल्याले विकार निर्माण होतात. नसलेले म्हणजे झोपलेले आपले विकार. आता आपल्याकडे काम नाही असं नाही, क्रोध नाही असं नाही, लोभ नाही असंही नाही, पण आता सध्या काय झाले तर झोपलेले येतात. आणि ज्याच्यामुळे ते असे उठतात, या 3 कारणानं उठतात. एक हे ऐके, भेटे. काम निर्माण झाला कशामुळं? देखे, पाहिल्यामुळं. ऐके आणि भेटे, ऐकलं. काय ऐकलं? कामी गोष्टी ऐकल्या. बरोबर आहे का नाही? बसले होते 4 माणसं आणि झाल्या विषय सुरू. आता तिथं काय असते? रावणाला सीतेचं वर्णन सांगत नव्हतं, तर त्याला ती विकृती निर्माण होत नव्हती. बरोबर आहे का नाही? कशामुळे झालं? ऐके. त्यानं काय केलं? ते ऐकलं. ऐकल्यामुळं त्याची विकार काय झाले? जागे झाले. बरोबर आहे का नाही? विकार जागे झाले. ऐके, देखे. एखाद्या वेळेला डोळ्यानं पाहिलं डोळ्यानं. महाराज भागवतात चरित्र येतं. आजमेळानं काय केलं? आजमेळानं त्याचं 2 प्रसंग येतात. एक तर स्त्री पुरुषाचा सम्मुख पाहिला किंवा हरणाचा पाहिला. कोणता आपण पाहिल्यामुळेच घडलं का नाही? पाहिल्यामुळं. देखे, काय झालं? नाचला. पवित्र होता महाराज, ब्राह्मण होता, देवाचा भक्त होता, देवाच्या पूजेला फुलं नाही करता गेला होता. पवित्र जीवन होतं, अपवित्र जीवन नव्हतं, त्याचं शुद्ध जीवन होतं. पाहिलं, बिघडलं का? विकृती निर्माण झाली. अहो मला सांगा, मला पंडू राजाला मृत्यू आला. कशामुळं?
कथा सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती त्याला माहित नव्हतं का आपल्याला शाप आहे, आणि आपण त्या शापाच्या विरोधात वागलो की आपल्याला काय येणार आहे, मरण येणार आहे. माहिती असून सुद्धा पंडूराजानं ती क्रिया केली, मरावं लागलं. कशामुळं? फक्त देखे. त्यानं काय केलं ते बघितलं. दृष्टीमुखे मरण इंद्रियाद्वारे, दृष्टीमुखे डोळ्याच्या मुखातून आहे, आणि मग देखे किंवा भेटे. एखाद्या वेळेला सौंदर्य भेटलं समोर येऊन, विकृती काय होते, निर्माण होते. बरोबर. विकल्प 3 गोष्टी झाला, 3 आपण बघितलं उदाहरणासहित. ऐकलं, पाहिलं आणि महाराज भेटलं. 3 प्रकारचं आपलं डोकं बंधन करायला लागलं. आपले विकार 3 प्रकारातून काय झाले, निर्माण जागे झाले. बरोबर. नातीनी प्रवृत्ती निपजे, म्हणजे वाईट कर्म करण्याची वृत्ती तयार झाली. अप्रवृत्तीची घेती बीजे. अप्रवृत्तीचं बी निर्माण होतं. कशामुळं? अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेते. कशामुळं? 3च कारणामुळं. वाईट ऐकलं, वाईट पाहिलं, वाईट भेटलं. वाईट करण्याची काय झाली, प्रवृत्ती झाली. पाप करण्याची प्रवृत्ती झाली, नाही का नाही. या 3 गोष्टीमुळं पवित्र जीवन नसेल तर, पण ह्या त्याचं पवित्र जीवन हे माऊली म्हणतात ते ऐके, देखे अथवा भेटे परी मनी काहीची नुमटी. आपल्या विषयी वाईट ऐकलंय, आपल्या नुकसान करणार, व्यवहारातलं नुकसान करणार आपल्या डोळ्यानं पाहिलंय. मग अशीच आमचा विषय झाला. महाराज आपण आहोत, आपण मी एक विचार सुचला मगाशी, महाराज आले होते त्यावेळेला. महाराज आपण आता परमार्थात आहोत. आपला जर कोण नुसता धुरा पडला तर आपलं काय होतं, डोकं भनभन करतं. राग येतो का नाही, येतो ना. उद्धव बाबाच्या माघारी राणी, उद्धव बाबाचं शेत विकलं नाही का माघारी, तरी त्यांचं डोकं भनभन केलं नाही. मनी काहीची नुमटी. मला वाटतं ते एका वेळेस ते एवढंच म्हणले, फक्त ते कशाने विकावं, लय प्रेम होत. विकलं माघारी शेत, काळीचं रान, काहीच नाही ऐकलं. सगळे वावर परला कोणी, सगळे वावर. तरी ते म्हणले काय दादाचं काम, काय होईल महाराज, आपण तो खूनच केला असता चातुर्मासातून येऊन. इकलंच नसतं. काय ताकद होती महाराज. आता आजच्या परिस्थितीत तर बोलूच नका. नुसती तुम्हाला किती अवघड आहे बघा ना तुम्ही. किती शेत माघारी विकावं आणि त्यांनी शांत राहावं. ऐकलं तिथं की असं झालंय. आपुलाची पुत्र वधूनी जाई शत्रू. आपल्या मुलाला शत्रूनं मारलं. किती मारत. अरे बाप. क्रोधाचा तो थारा अंतरी नाही. अतिलय अवघड आहे. आपुलीच दारा जरी ते किवे बिचारा. किती काय असेल पवित्र जीवनाचं ते आहे. पवित्र जीवनाचं काय, पवित्र जीवन असावं महाराज. दुसऱ्या अध्यायात अर्जुन काय युद्ध करत नाही त्याचं कारण सांगत असताना द्रोणाचार्याचं वर्णन करतोय. गुरुनात्वान महान भावान शत्रू काय श्रेयो भक्तुम मपेह लोकी अथवा तरामांस्तु गुरुनी एव भुंजीवे भोगा रुधिर प्रतिदान. देवा समुद्र गंभीर ऐकीजे तो हे आचरे कीजे परीक्षोभू मनी नेनी जे द्रोणाची हे अपार जे गगन वरी तया ही होईल मान परी आगात भले गहन हृदयांचे वरी अमृत ही विटे की काळ वशे वज्र फुटे परी मनोधर्मून लोटे विकार वेलाही. अमृत ही विटे, अमृत विटेल. विठला अमृत महाराज, विठलं होतं कथा माहिती आपल्याला. अमृत विटे काळ वशे वज्र फुटे. इंद्राच्या हातातलं वज्र महाराज आत्री ऋषीच्या हाडापासून बनवलेलं. दधीची ऋषीच्या हाडापासून ते वज्र महाराज पर्वतावर मारलं तर पर्वताचा चुरा व्हावा. एखाद्या वेळेला ते वज्र फुटेल. पण मनोधर्मून लोटे विकरविलाही. विकरविलाही म्हणजे विकार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला असता तरी विकार निर्माण होणार नाही. याचे विरोधात दृष्टांत आहे. तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ कठीण हा कळत म्हणजे त्याच्यापेक्षा काय आहे तो कठीण आहे. म्हणून मला किती त्या द्रोणाचार्याचं वर्णन किती. म्हणून अर्जुन म्हणतो देवा ऐशिया देवा धाव
मग जे राज्य सुख भोगावे ते चढू द्या देवा. असा स्नेहा लागी माय मनी पेटी किरू वय परी कृपा ते मूर्त आहे हा कारुण्याची आधी सकळ गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी. अर्जुन म्हणे हा येणे माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतो. आता सांग पायेत घातू चिंतू ये या ईशेरणी मधावे मग जे राज्य सुख भोगावे ते जळो टागवे. येणे सुखे विन होई जेल ते भलतैसे साही जेल वरी जीवित ही वेची जेल याची लगी परी याशी घातू कीजे मग आपण राज्य सुख भोगीजे हे स्वप्ने हे मन माझे करू न शके. असं अर्जुन म्हणतोय. हे कारण होते अर्जुनाचे, खोटंही नव्हतं. अर्जुनाचं खोटं होतं असंही नाही आणि कृष्णाला ते मान्य नव्हतं असंही नाही. भगवंतालाही मान्य होतं ते आहे, भगवंतालाही मान्य होतं, पण नाविलाज होता. हे बाजूला केल्याशिवाय ती मरत नव्हती. म्हणून त्यांच्यावर जी पाळी आली फक्त ती कशामुळं, यांना माग लपवल्याचा परिणाम. इंद्राचं सिंहासन हल्लं कशामुळं, कशामुळं, तक्षकाला पाठीमाग लपवल्यामुळं. त्याचाच परिणाम झाला मला, त्याचाच परिणाम झाला यांच्यावर. म्हणजे हे शुद्ध जीवन आहे. आपल्या ऐकलं नाही, डोकं बनवून केलं, भेटलं एखाद्या वेळेला तो व्यक्ती ज्याला आपला नाश करायचा तो व्यक्ती भेटला तरी डोकं बनवत नाही. आणि ऐकलं भेटे देखे तरी डोकं बनबन करत नाही. किंवा पाहिलं विकार निर्माण होणारी घटना पाहिली, भेटली, ऐकली तरी विकार निर्माण होत नाही. कितीतरी त्याच्यावर उदाहरणं देता येतील. सुखी नुठीजेची कंदरते नाही निर्माण होत महाराज, नाही निर्माण होत महाराज. निद्रिताचे अंगेशी साप द्यायची, काय वर्णन यात आहे. मौली ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती न घेती हे पाहिलं भेटलं ऐकलं तरी पाप करावं अशी याची भावना निर्माण होत नाही महाराज. ते जीवन शुद्ध जीवन हे शुद्ध. नाना महाराज एकदा म्हणजे या भंगामी सांगाव म्हणाव उधव वापर लाव ना महाराज. मी तर त्यांच्या त्या पुण्यतिथीच्या कीर्तनात सांगितलं, बोललो होतो की गाथ्यात काय सांगितलं हे गाथ्यात बघू नका, गाथ्यात बघायची गरज नाही. तुकोब उद्धव बाबा जसा वागली ते यांचं आचरण म्हणजे गाथाशी महाराज. गाथ्याच्या बाहेर ते शब्द वागले नाही. आणि कशाचा परिणाम आहे, विश्वास एवढा प्रश्न, शुद्धतेचा परिणाम आहे. जोपर्यंत आपल्यात शुद्धता येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या संताच्या वचनावर चालण्याचं धैर्य निर्माण होणार नाही होत महाराज, नाही होत निर्माण. आणि तुकोबारायांचं जीवन या शुद्धतेतलं जीवन आहे म्हणून सहन होत नाही. आपल्यावर अशी प्रसंग येत नाही असं नाही, पण आपल्यावर आपल्याला सहन होतात, सहन होतात. मी त्याविषयी सांगितलं होतं, अत्यंत शुभ्र वस्त्र असेल तर एवढा डाग सहन होत नाही. आणि ते मॅकॅनिकलचे कपडे असले त्याच्यावर आईलाही बदल लिटर 2 लिटर काढलं तरी फरक पडत का, कारण त्याला शुद्धता नाहीच, त्या वस्त्राला काय नाहीये, शुद्धता नाही. आणि म्हणून महाराज असं भेटलं ऐकलं पाहिलं तरी कार्याचे निर्माण होत नाही. तुकोबारायांची ती परिस्थिती. पराग येणारी रकुमाई समानी आहे का नाही. हे आम्ही विष्णुदास ही शुद्धता आहे, ही तुकोबारायांची शुद्धता आहे. तिन्ही बाजू तुकोबारायांची शुद्धता बघा महाराज जीवनात चरित्रात. तिने बघा विकृती निर्माण झाली नाही, डोकं बनबन केलं नाही तुकोबारायांचं. तुकोबारायांनी डोकं बनबन करणाऱ्या गोष्टी पाहिल्या नाही, त्यांना भेटल्या नाही, त्यांनी ऐकल्या नाही असं नाही. कारण तुकोबारायांचं डोकं खराब करायला लोक जवळ जायचे. नंतर कीर्तन ऐकायला जाऊ लागले, पण आराम मला लोक कशा करता जायचे. महाराज काय खरं राहिलं तुमचं, कसं होतं, काय झालं, बसा बोंबलं ना म्हणायचे ना, बसा आता इथं 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 इथं. तिकडून नाही ऐकले की जिजाबाई कोण सांगायची, जिजामावडी कोण, बर कसं होतं काय झालं, म्हणजे ऐकलं नाही असं नाही, भेटलं नाही असं नाही, पाहिलं नाही असं नाही. विकार निर्माण होतील असं पाहिलं नाही का, भेटलं नाही का तुकोबारायांना. प्रत्यक्ष भंडारा डोंगरापर्यंत गेलं ना डोकं खराब मला विकार निर्माण करणारे. पण तुकोबारायाचं शुद्ध जीवन असल्यामुळे तुकोबारायाला त्याचा अजिबात स्पर्श होत
नाही. आणि असं पवित्र जीवन त्याचं आहे, त्याला एवढं सुद्धा सहन होत नाही. आज काही इंजिनियर असतात, बांधकामात त्यांना एक सूतभर इंचभर नाही, एक सूतभर सुद्धा चालत नाही, सूतभर नाही. आता एखादा असा इंजिनियर असतो की महाराज इथं बांधली तिथं निघत, 2 हातीच्या जागा चळ पडतो, ते काय त्याला ते पोस्ट निघला, काय ते त्याचा जीवन येते, जीवन आहे. मला ती बरीच ती वस्तू त्याला कारण नाही, आपले विचार त्याला काय आहे कारण आहे. ते कारण आहे, आपल्याला त्याचं वाईट वाटत नाही. मला साधकावर ऐका, साधक काही एकदम सिद्ध झालेला नसतो, साधकाचे विकार निर्माण होतात असंही नाही. विकार निर्माण होतील ना साधकाचे, एकदम तुकोबरायासारखं नाही होईल कस काय, कारण तुकोबराय सुद्धा समजत आमचं काही एकदम थोडंच चालेल, तुकोबरायासारखं जीवन होणार नाही. पण साधकाला आपल्याकडून झालेल्या चुकीचा पश्चाताप तरी व्हावा. साधकाच्या जीवनात काय असावा, पश्चाताप. घटना तर घडून गेली विकाराच्या प्रवाहात, परंतु नंतर त्याचा काय असावा, पश्चाताप असावा. पश्चाताप असावा, अरे 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 पाप झाले, पाप केले, असा काय असावा, पश्चाताप असावा. येणे विटाळले अंग, म्हणजे त्याचा काय तुकोबारायांना पश्चाताप आहे महाराज. क्रोध हा विषय तुकोबाराय अभंगात बोलताय, क्रोध येतो आणि तुकोबाराय त्याच्याविषयी पण नाही सहन होत. आणि मग ज्या वेळेला अशी अवस्था येते, सहनही होत नाही, काय करावं. मग तुकोबाराय आवाज देवाला देतात, देवा असं का करताय तुम्ही, का माझ्यापासून दूर जाताय, का मी तुम्ही दूर गेल्याशिवाय ह्या प्रसंग माझ्या जीवनात येणार नाही, हा तुम्ही दूर जाताय. काय माझं प्रारब्ध कमी पडलंय, काय माझं पुण्य कुठं कमी पडलंय, काय करू, काय घालू देह पर्वती कर्मरी, टाकू हा भितरी अग्नी माझी, कापू का देहाला अग्नीत टाकू देवा, मग तू मला भेट देशील. कधी येशील देवा, कधी येशील, कसा आहेस देवा तू, तुझं वर्णन आम्ही ऐकलंय, तू कसा आहेस देवा. भक्ती प्रतिपाळे, भक्ताचं काय करणार आहेस, प्रतिपाळ, सांभाळ करणार आहेस, सांभाळ करणार आहे का. सांभाळ एका बाजून नाही, सांभाळ करणाऱ्याला दोन्ही बाजून करावा लागतो. सांभाळ करणाऱ्याला त्याला अनुकूल देणं म्हणजे सांभाळ करणं नाही, प्रतिकूलाचा त्याला स्पर्श न होऊ देणं आणि अनुकूल पूर्वीत राहणं, याचं नाव काय आहे, योगक्षेम. त्यांचा जाणे त्याचा तो सांभाळे. अनुकूल कमी नाही पडलं पाहिजे आणि प्रतिकूलाचा त्याला स्पर्श सुद्धा झाला नाही पाहिजे, हा सांभाळ आहे. भात जर लेकराचा सांभाळ करतोय तर नुसतं खायलाच देणं हा सांभाळ नाहीये. म्हणतात त्याला लहानाचं काय केलं तुला, आई बाप म्हणतात अरे आम्ही तुला लहानाचं मोठं केलं. लहानाचं मोठं मला सांगा, करावं लागतं का होत असतं, लहानाचं मोठं करावं लागतं का होत असतं, होत असतं. आणि मग मोठं केलं हे म्हणण्याचा काय अर्थ आहे, अज्ञानातून पुढे घातलं नाही, बापाचं अज्ञान केलं नाही तर लेकरं कुठं पुढे घातलंय अज्ञानातून. अज्ञानातून जर लेकरू पुढे घातलं असतं तर रडायची पाळी आली. अज्ञानातून पुढे घातलंच नाही, त्याच अज्ञान गेलं नाही, अज्ञानातून नाही पुढे घातलं, त्याला अज्ञानातून नाही पुढे घातलं, त्याच्यावर अन्याय केलाय, त्याला ज्ञान नाही दिलं, त्या लेकरावर काय केलंय त्यानं. म्हणून तो म्हटलंय तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय, कारण त्यांनी एकाच बाजूचा विचार केला, अनुकूल कसं पुरवल्या जाईल, अनुकूल रान कसं घेऊन ठेवता येईल, याच्यानं पैसे कसे, याला घर कसं, अनुकूल प्रतिकूलाचा याला स्पर्श होऊ नये याचा विचार केलाच नाही केला महाराज, नाही केला. कधीच बापानं असं मुलाला बसून जर शिकवलं असेल तर भाग्यवान आहे तो बाप आणि मुलगा. बाय जीवनात तुला भीक मागून खायची वेळ आली तर माग, पण पाप करू नको असं शिकवतंय कोणी, संस्कार शिकवलंय का कोणी. भीक मागून खायची वेळ आली तर मागून काय फरक पडणार नाही, हे जीवन एक दिवस संपणार आहे. भीक मागून नाही, उपाशी मरायची वेळ आली तरी मर, पण पाप करू नको शिकवतंय कोणी. मग दोषी कोण राहणार आहे, कोण दोषी राहणार आहे, कोण दोषी राहणार आहे मला. आणि तुम्ही म्हणसाल त्याचा काय परिणाम, काय करायचं आपलं माणसाचं काय झालं. तुकोबाराय म्हणतात, मी म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात पुत्र झाला चोर, माय बापा हर्ष थोर. तुकोबाराय म्हणतात पोरग चोरट झालं की माय बापाला काय होत राहतो, आनंद होतो. महाराज
अनुकूलात पुरवणं हे सांभाळणं नाही, प्रतिकूल जवळ न येऊ देणं हे काय. तुम्हाला एक सांगतो, तसं जर केलं तर आपलं जीवन सुखात जाईल हे नाही, पण त्याचं जीवन काय जाईल, पुढं आनंदात जाईल, त्याचं जीवन आनंदात जाईल. आणि म्हणून अरे कितीतरी प्रकार असे आहेत लोक आज, नाही असं म्हणायचं कारण आहेत लोक आजही असे आहेत, आजही लोक असे आहेत. आता त्या एका माणसानं तो कलेक्टर नाही दुसऱ्याच पदवीवर, मोठ्या पदवीवर, त्यानं सांगितलं माझ्या आजोबानं मला सांगितलं, तसं मी ऐकलं, माझ्या आजोबानं सांगितलं म्हणे, ज्या तुला जर समजा कोणाचे पैसे घ्यावे वाटले तर माझे डोळे लागण्याची वाट पाय, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तो कोणाचा रुपया खायचा नाही. त्या लोभ नसेल का त्या म्हाताऱ्याला? त्यानं सांगितलं, त्याला विचारलं की तुम्ही असे काय एवढे वागता स्ट्रिक, कडक येतो अधिकारी. त्यानं सांगितलं, कालपणापासून माझ्यावर तसे काय झालेले आहेत संस्कार की एक सुद्धा रुपया कोणाचा खायचा नाही. आणि मग संस्कार येतात त्या लोकांना नसल का वाटत, घर भरावं नसल वाटत असेल ना, पण शुद्धता नाही. मग देव जर भक्ताचा सांभाळ करतो तर देवाला दोन्ही बाजूने करावा लागतो. भक्त प्रतिपाल म्हणजे आपण एका बाजूने विचार करू नका, आपण आतापर्यंत एकाच बाजूने विचार केलाय की जे कमी येते ते भक्ताला काय करत राहतो, देव पुरवित राहतो, अजिबात डोकं लावू नका. एवढंच देव करतो असं नाही, एवढंच करतोय असं नाही. महाराज अनुकूलता पुरवत राहतो, याच्यापेक्षा प्रतिकूलता जवळ जाऊ देत नाही. सांभाळ करतोय आता, तर प्रतिकूलता त्याच्यापासून प्रतिकूलता काय करत राहतो, तोडत राहतो. आणि प्रतिकूलता तोडणं हा भंग येत्या, तो हा भंग प्रतिकूलता तोडण्याचाच आहे. कोणता? देव भक्ता लागी करून येते संसार, क्षणोक्षण सांभाळी तू साक्षी होतो, तो प्रतिकूलता तोडणारा हा भंग आहे. का देव भक्ताला करू देत नाही? सांभाळ करायचा आहे म्हणून. या अर्थाने विचार करा, का संसार करू देत नाही? स्त्री द्यावी गुणवंती, तिपे गुंत्या अशा, याला की कर्कशा करून ठेवी, द्रव्य द्यावे तरी अंगी भरे ताठा, याला की करंटा करून ठेवी. आहे ना, प्रतिकूलता या भक्ती मार्गात हे प्रतिकूल आहे, त्याला तो स्पर्श होऊ देत नाही, होऊ देत महाराज स्पर्श नाही. साक्ष मज आली देखा. आणि काही लोका मला अनुभव आला ना, तो कोबाराय म्हणतात त्याचा. आणि हे उपकार मानते देवाचे. तुम्हाला सांगतो, भक्ताच्या यादीत तुकोबाराय एक असे भक्त आहेत की जे झालं ते बरं झालं. बायको मेली बरं झालं, मायबाप मेले बरं झालं, दुष्काळ पडला बरं झालं, ढोरं मेले बरं झालं, अपमान झाला बरं झालं, देव करायला लागलो बरं झालं, बरे झाले तुझे केले देवाई उपेक्षी बरं झालं, जे केलं ते बरं. बरे झालं, बाई मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, माता मेली मज देखता, नव्हती संसाराची चिंता. जे झालं ते बरे झाले, देवे माया बरं झालं. जे झालं ते काय झालं? बरं झालं म्हणण्याची पावर तो बरं आहे त्याच्यामध्ये. बरे झाले जेगी पावलो अपमान, बरे गेले धन ढोरे गुर. बरं झालं, ढोरं गेले, वासरं गेले, गुरं गेले, बरं झालं. का बरं झालं? का बरं झालं? त्या बरं झालं म्हणण्याच्या पाठीमागा हा विचार आहे की प्रतिकूलता बाजूला केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार. हे त्याचं मूळ गोडी, मूळ मेळ, त्याला म्हणतो मेळ. ती ही मेळ आहे, अनुतापे तुझे राहिले चिंतन. बरं झालंय देवा, बरं झालंय देवा, बरं झालंय देवा, पॉइंट म्हणायचं. बरं झालं देवा, बरं झालं. काय जे झालं ते बरं झालं. का? कारण ती प्रतिकूलता होती माझ्या साधनाची, आणि ती प्रतिकूलता काय झाली आता बाजूला झाली. सांभाळ देव करतो ते एका बाजून करत नाही, लक्षातच ठेवा. आणि जर दोन्ही बाजून देव सांभाळ करतो आणि मगही भक्ती करण्याची इच्छा असेल तर भसनाला लागायचं नाही, तर लागायचं नाही. देव जर आपल्याला देवावर विश्वास टाकला की आता करता धारता तरशी तरी तारी मारी जवळी अथवा दुरी करी घाली संसारी, तुझं कळेल ते आता, तुझं कळेल ते करी. जर दोन्ही बाजून देव सांभाळतो
ही एवढी तयारी असेल तर भक्ती देवाबरोबर जर टाकायचं नाही तर टाकायचंच नाही, कारण तो दोन्ही बाजूला सांभाळावंच लागतं सांभाळणाऱ्याला. जोवरिया तुम्हा मागीला तोवरी उदास नाही का. देवाला जर वाटत असेल तुम्हाला सांभाळायचं असेल, देवाला वाटत असेल याला सांभाळायचंय, पण याचा मुलगा याच्या सांभाळण्यात आडी आलाय तर झटका हानी बरं. याचं धन आडी आलंय, याची पत्नी आडी आली, याचं घर आडी आलंय, याचं आड येत चाललंय तर तो झटके हल्ल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तेवढं नुकसान झेलण्याची जर ताकद असेल तर त्याच्यावर भार टाकायचा, नाही तर भार टाकण्याचा काही संबंध लागायचंच नाही. तू बरं स्पष्ट म्हणतात तोवरी उदास होऊ नका, मजसवे आता येऊ नका कोणी सासूर नसाव्या तुम्हा या जनाची कूट बोलती ओखट वाईट हे. बरं आहे महाराज. तोपर्यंत भगवंताकडं मला नादी लागायचं. सांभाळ करतो ना तो दोन्ही बाजून करणारच. पांडवाचा साह्यकारी कोण होता? पांडवाचा साह्यकारी. काय साह्य केलंय त्यानं? राज्यावरून केली. हे साह्य का? हे साह्य वन 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 जंगलात फिरवणं भटकवणं हे साह्य आहे का देवाचं? लोक प्रश्न विचारतात महाराज. काय देव 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 करता तुम्ही? पांडवाच्या संग देव नव्हता का बोलत 12 वर्षे फिरले? अरे अरे ते सांभाळणंच ते पांडवांना विचारा ना, पांडवांना विचारा ना. पांडव म्हणतात देवान सांभाळला आम्हाला. आपण काय म्हणतो आपलं सोडा. आपण काय म्हणतो ते आपल्या विषयावर नाही. ज्याच्यावरती प्रसंग आला त्याला विचारा ना, त्याला विचारा. तो काय म्हणतो? मला काय केलंय? सांभाळलंय मला सांभाळलंय. काय झालं? पोरग जरा उन्हाळपणात मोठ्याशी त्यानं वैर घेतलं. माणूस पोराच्या ते ओळखी जात नाही. माणूस असा की त्याच्या विरोधात गेलं की कापूनच फेकील. आणि त्याची पोलीस स्टेशनला चालतील. त्यांना असे अनेक प्रसंग केले, त्याच्यावर केस काही झालेली नाही. आणि पोरानं कोणाशी हात मिळवणी केली, झगडा त्याच्याशी बापाला माहित आहे. पण बापाच्या तो माणूस ओळखीचा होता की याच्या नादी लागणं आपल्याला काय करणार आहे? नुकसानीत आणणारे. लक्षात येतंय का? नुकसानीत आणणारे. बाप गेला आणि ठरलं पोरानं खान 4-2 गालात लगावले. कळतं का तुला? हाय घराकडं पोरा राग कोणाचा आला का? त्याला त्याचा गुन्हा होता आणि त्याला बोलायचं तर मला. आणि मग पोरग इकडे निघलं. पोरा लोकांनी सांगितलं अरे ते कापून टिकीत होत तुझं बोलत झालं. आता लोकांच्या दृष्टीनं काय झालं? चांगली क्रिया आहे काही? चांगली क्रिया नाही. पण त्याच्या हिताची आहे ना. त्याच्या कशासाठी केले? हितासाठी. तसं जर फटके भक्तीत बसत असले संसारातले दणके आपल्याला, तरी भगवंत तो कशासाठी द्यायला आहे आपल्याला? कारण त्याला माहित होतं याच्या नादी लागला की याचा नाश होईल, आणि याचा नाश होऊ नये म्हणून तो फटका होता. बरोबर आहे ना? याचा नाश होऊ नये म्हणून तो फटका आहे. तसं देव संसारातले दणके देत असेल तर देव सांभाळ करतोय. एक बाजूच आपल्याला, ही बाजूही बघा तुम्ही. ही बाजू म्हणजे भक्ताचा काय करणे? सांभाळ करणे. भक्ती प्रतिपाळे. भक्ताचा तू काय करतोय? प्रतिपालन करतोय देवा. भक्ताप्रती तुझं प्रेम आहे. उतावीळ भक्तीची आकाजा ओशी केशी राजा माये बापा तुझ्या पायी भगाशी विश्वास म्हणून हे आस मोकली दे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात भक्ती प्रतिपाळे. देव माझा तू भक्ताचं प्रतिपालन करणार आहेस. दीन हो वत्सले. तू वत्सल आहेस. वत्सल म्हणजे प्रेम करणारा. वत्सल शब्दाचा अर्थ काय? प्रेम करणारा. कोणावर प्रेम करतो तू? दीन आहे महाराज. ज्याचे जो दुसऱ्याच्या ताब्यात गेलेला आहे. दीन शब्दाचा अर्थ काय? दुसऱ्याच्या ताब्यात गेलेला. कशावर असा अर्थ केला तुकोबारायच्या प्रमाणावर? इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. आम्हाला इंद्रियानं दीन केलंय. बरोबर आहे खरं आहे ना? आणि म्हणून माझा दीन आहे.
दुसरे विकाराच्या ताब्यात गेलेले, कामाच्या ताब्यात गेलेले, क्रोधाच्या, कर्माच्या ताब्यात गेलेले. आपण कुणाच्या ताब्यात आहे? मनुष्य कर्मानुबंधेनी मनुष्य लोके. सगळे मनुष्य प्राणी कर्मानं काय केलेले आहे? बांधलेले आहे. विकारानं बांधलेले आहेत, मनानं बांधलेले आहेत, सगळ्याच बांधल्या गेलेले आहेत. पुन्हा गुणानं बांधलेले आहेत. 3 गुणानं काय केलेले आहे? त्यांच्या पाशानं आपल्याला बांधलेलं आहे. आणि म्हणून त्या अशा दिनावर प्रेम करणारा देवा तू आहेस. भक्ताचं प्रतिपालन करणारा आहेस. दिनावर काय करणार आहेस? दिनाचं प्रेम करणार आहेस. कृपाळू आहेस. कृपाळू आहेस देवा तू, आहे का नाही? कृपा करण्यात तुझा हातखंड कोणी धरत नाही. कृपा करणार आहेस तू. खुशी माये कृपावंत किती दीन बहु आवडती. कारण असा कृपाळू आहेस. भक्ताची आई होतोस देवा तू. ऐशी कृपावंत कोण? माझे विठाई वाचवा. भक्ताची आई होतोस देवा. देवाशिवाय दुसरं कृपाळू कोण आहे महाराज? कोण कृपाळू आहे? कोणीच कृपाळू नाही. देवा तू आमचा कृपाळ भक्तजन प्रतिपाल. माये तू माऊली स्नेहाळ भार सकळ चाल विषयी नाटात तुकोबाराय सांगतात, देवा तू आमचा देव कृपाळ. आमच्या देवा तू काय आहेस? कृपाळू आहेस देवा तू. कृपाळू आहेस. आणि म्हणून कृपाळू आहे भगवंत. भक्ताची आई होतो तो. आई होतो. आई जशी लेकराला अनुकूल प्रतिकूल दोन्ही बाजूला सांभाळते, तसा देवा तू आम्हाला दोन्ही बाजूला काय करतो आहेस? सांभाळतो आहेस. भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले, विठ्ठले कृपाळे होशी माय. पण असं जर तुझं असेल, असं तुझं कीर्ती, अशी तुझी पुराणानं काय केलेली आहे? कीर्ती गायलेली आहे की तू कृपाळू आहेस. बरोबर आहे का नाही? दिनावर प्रेम करणार आहेस. भक्ताची काय होतोस? आई होऊन त्याचा प्रतिपाल, त्याचा सांभाळ करतोस. असं तुझं वर्णन आहे. मग पडीला विसर माझा काय म्हणे? काय माझ्याकडे तुला दिसले की माझा तुला काय पडलाय? विसर पडलाय. याचा अर्थ जर मागचं वर्णन सत्य असेल, भक्ती प्रतिपाळे दिनवो वत्सले, हे जर वर्णन सत्य असेल तर दोष तुझा नाही, दोष कोणाचा आहे? माझा आहे. मला भक्ताची नजर अशी हवी होती. एखादा प्रसंग घडला तर भक्त त्या प्रसंगाचा दोषी कुणाला धरतोय? स्वतःला धरतोय. स्वतःला. तुकोबारायांना लोकांनी त्रास दिला तरी तुकोबारायांनी लोकांना दोषी नाही धरलं. तुकोबारायांनी लोकांना दोषी नाही धरलं. तुकोबाराय महाराज काय, आपला एक स्वभाव असतो संसारी माणसाचा. संसारी माणसाचा एक स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? की दुसऱ्यावर दोष लोटून द्यायचा. आपल्याकडे जे ते आपल्यावर दोष घ्यायचा नाही. काय करायचा? दुसऱ्यावर दोष लोटून द्यायचा आणि आपला गुण दाखवायचा. काही झालं असं होत नव्हतं. पण मी किती पवित्र आहे, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून मला तुकोबाराय म्हणतात, जर तू मला भेट देत नसशील तर दोष तुझा नाही देवा, दोष कुणाचा आहे? माझा दोष आहे. मला ज्या वेळेला मंबाजीनं सुद्धा तुकोबारायांना मारलं, तुकोबारायांनी मला तुकोबाराय नाही दोष दिला. त्याला बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी. तुकोबारायचा एक अभंग आहे पहा. लोकांनी निंदा केली तुकोबारायची, खूप निंदा केली. करतात निंदा, ह्याच्या भाकरी खातात आणि साधूची निंदा करतात. मी पहिलं सांगितलं, कोणाला काही मागितलं नाही साधू महाराज. कोणाला मागितलं? काही मागितलं नाही, काही नाही, काहीच नाही केलं तरी काय करतात लोक? निंदा. काय होतंय महाराज? काय? तुकोबाराय म्हणतात, आहे याती वैराकार, हातव ठाईचा विचार आहे याती काय केले जळचरी दिवर त्याच्या घातात. काय काही संबंध नाही. आहे याती वैराकार. मला ओळखीची करतील तर करू द्या, आपलं काही असेल. बिना ओळखीची कोणी करते यातीवर? हो, बाजारात ते सांगत होते म्हणजे
नागपूरचं मुंगूश आहे आणि मुंबईचा सरप आहे आणि दोघांची भेट औरंगाबादला झाली. आता दोघांचं वावर शेजारी आहे का, घर शेजारी आहे का, तालुक्यातले का, जिल्ह्यातले, काहीच नाही. आणि दोघांना हॉटेलीत बसून चहा घ्यायला, ओळख नाही, पाळख नाही, भेट झाली की युद्ध सुरू. ऐकायला म्हणतात यातील तू जातीच काय आहे, ते तुकोबरायाची निंदा करायला लागले. बरं, तुकोबरायांनी तरी नाही गोय केलं, त्यांना दोषी नाही धरलं. तुकोबरायाचा गोड अभंग आहे बा. चंदनाच्या वासे धरीतील नाक, नावडे कनक न घडे. मला चंदनाचा सुगंध असेल आणि लोकांनी नाक दाबलं, असं होतं का? ज्या ती लोक नाक दाबून चालतात त्या ती सुगंध नाही, तर तिथं काय आहे? दुर्गंध आहे. मला सोनं आवडत नाही असा कोणता माणूस आहे? सोनं आवडत नाही असं कोणी? पण ज्या अर्थी आवडत नसेल त्या अर्थी ते काय नाही? सोनं नाही. लक्षात आलं का? नाक दाबत असतील लोक तर सुगंध नाही. आवडत नसेल तर ते निश्चित काय नाही? सोनं नाही. साखरेची गोडी सारी केसा काळा, वऱ्या मोठा बाळा धा कोटिया. साखर गोडी कोणी लहान का मोठा का कुठे का काही का कधी का, साखर काय गोडी. ज्या अर्थी गोड लागत नसेल तर त्या अर्थी ती काय नाही? साखर नाही. लक्षात कृष्णांत लक्षात आले का? तसं तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदी ते लोक मज. लक्षात आलं? ज्या अर्थी लोक माझी निंदा कर, माझं जर चित्त शुद्ध असतं तर लोकांनी माझी निंदा केली नसती. ज्या अर्थी लोक माझी निंदा करतात त्या अर्थी माझं चित्त शुद्ध नाही. म्हणजे लोकांनी केलेले निंदा पण तुकोबारायांनी कोणावर घेतलंय? ते मी कमी पडलोय. माझी निंदा करतात त्या अर्थी मी कुठेतरी काय झालोय? अशुद्ध राहिलोय म्हणून लोक निंदा करतात. अरे लोकांचा काय दोष आहे? तसं देव भेटत नाही तर याचा सुद्धा तुकोबारायाने देव येत नाही याचा सुद्धा कुणाकडे दोष लावलाय? स्वतःकडे लावलाय. मला तुकोबाराय पडला विसर माझा काय गुन्हे, कोणता अवगुण आहे माझ्याकडे की माझा तुला काय पडलाय? विसर पडलाय. कपाळ हे उनी काय करू. मग तुकोबाराय म्हणतात, दोष तुझा नाही देवा, दोष तुझा नाही. मला आपल्याला नेहमी त्या दिवशी झालाय आपला प्रमाण. तरी पण सीता माता अशोकाच्या वनात गेली तर रामचंद्राला दोष नाही दिला आणि रावणालाही नाही दिला. लक्षात आलं का? रामचंद्राला दोष दिलाय का? काय देव देव असून फायदा आहे? काय फायदा झाला एवढा मोठा बलवानपती असून त्याच्यात उचलून असं म्हणले का? नाही. बर, ज्यानं आणलं रावणालाही दोष दिलाय का? ना रावणाला दिला ना रामाला दिला. दोष कोणाला दिलाय? काय दुष्ट आचरण होते न्या गेले, तीर्थ व्रत होते कवनाचे बंगिले, गायी वत्सा पत्नी पुरुषा विघडिले, न कळे संचित हो चरणांतर. कोणाला दोष दिलाय? न कळेच माझं प्रारब्ध खोटं ठरलंय. लोक काय म्हणतो पुढे चुकही माऊलीच्या काय जायला. पण दोष कोणाला दिला? स्वतःला दोष दिला, स्वतःला दोष दिला. तसं तुकोबाराय म्हणतात, तेव्हा तुला काय बोलून फायदा आहे? कपाळ हे उनी काय करू. कपाळ शब्दाचा अर्थ तुला भेटण्याचं पुण्य. तुला भेटण्याला जे पुण्य लागतंय ते माझ्या जवळ, माझ्या तो कपाळाचा काय आहे? दोष आहे. तुला काय दोष देऊन फायदा आहे का नाही? ठीक आहे का? देव आपल्याला जर भेटत नसेल, पाहिजे तशी अवस्था देव आपल्याला देत नसेल, आपल्याला जर मनात आवड लागत नसेल तर देवाचा दोष नाही. हा देवाचा दोष नाही. निश्चित तो दोष कोणाचा आहे? आपला दोष आहे, आपल्याकडे दोष आहे. आणि एक लक्षात घ्या, जोपर्यंत दोष स्वतःकडे घेतला जात नाही तोपर्यंत दोष जाणार नाही. कारण ज्यावेळेला मी दोष मी बिमार आहे हे कळाले, काही माणसाचं काय झालं बा, बिमारी झाली आणि मग तपासलं, त्रास बोलायला तपासलं त्यांनी सांगितलं आता ही बिमारी हाताच्या बाहेर गेली. याच्या अगोदर तुम्ही 4-6 महिन्यानं यायला पाहिजे होतं. लोक त्याला वाचतात, काय तुला कळत नव्हतं का उशीर केला? तुम्हाला त्रासच नाही झाला म्हणजे बिमार होतो मी, याला मला काय नाही माहितीच नाही. माहिती असल्याशिवाय रोग जाणार आहे का?
आपल्याला रोग आहे हे माहिती असल्याशिवाय माणूस दवाखान्यात जाणार आहे का? तसा माझ्याजवळ दोष आहे हे कळाल्याशिवाय माणूस सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे का? दोष तुम्हाला एक सांगू का, दोष असणं वाईट नाही, दोष न कळणं वाईट आहे. दोष असणं मूर्खपणा नाही, असलेला दोष न कळणं खरा काय मूर्खपणा आहे, मूर्खपणा आहे. आणि म्हणून मला असे विचारवान लोक सांगतात की दोष घालणं सोपं आहे, पण दोष आहे हे पटवून देणंच अवघड आहे. एखाद्याचा दोष घालणं सोपं आहे, पण तू दोषी आहे. महाराज ऐका ऐका, दोषाला दंड द्यायला सजा टाइम नाही लागत. हे जे कोर्टात 10-10, 20-20, 50-50 वर्षे चालतात, हे दोषाला दंड देण्यासाठी नाही चालत, त्याचा दोष सिद्ध करण्यासाठी चालतात. कारण लवकर काय सिद्ध होत नाही, सिद्धच होत नाही, सिद्धच होत नाही तो दोष. आणि दोष सिद्ध झाल्याशिवाय दंड देता येत नाही, आरोपी सिद्ध होऊ देत नाही, होऊ देत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण दोषी आहोत ते कळत नाही तोपर्यंत आपला दोष जाणार नाही. तुकोबराय म्हणतात कपाळ हे उणी काय करू देवा, दोष कशाचा आहे, माझ्या कपाळाचा आहे. मग आता देवा माझ्या कपाळाचा दोष असू द्या, कळालंय मला, ऐका आता कळालंय तुकोबरायला की कमी पडतोय मी, माझं पुण्य तिथं कमी पडतंय, माझं मागचं पाप मला जाऊ देत नाही. पुण्य कमी का पडतंय की पुण्यापेक्षा मागचं पाप काय जास्त आहे. मला आपल्याजवळ आज पुण्य ऐका पुण्य, पण तरी पुण्य फळ देत नाही का, मागचं पाप जास्त आहे ना. मागचं पाप त्या पुण्याला दाबत का नाही. मग पहिला आपल्याला मागचं काय जाळावं लागेल, पापचं जाळावं लागेल. मला नामस्मरण सुरुवातीला आनंद देत नाही, कारण नाम पहिलं काय करतं, मागचे पाप जाळण्यात खर्च होतो. मागे जाळी महादोष, पुढे नाही गर्भवास. अगोदर त्या यांच्या जीवनातलं चरित्र आहे बघा. मोठे सिद्धांत लिहिलाय त्यांनी. गरीब घरात जन्माला आले आणि महाराज गरिबी पाहून त्यांना आई वडिलांची परिस्थिती, महाराज खाण्याची मरमर 3 दिवस उपवाशी, आणि म्हणून त्यांनी गायत्रीचं पुरस्चरण करायचं ठरवलं आणि गेले काय गंगेच्या तीरावर. लहान 12-13 वर्षाचं वय. गायत्रीचं पुरस्चरण शब्दाचा अर्थ काय, 24 लाख ज्या वेळेला जप होतो गायत्रीचा त्यावेळेला एक पुरस्चरण होतं. किती जप करावा लागतो, 24 लाख. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. एवढा एक मंत्र असा 24 लाख जप झाला की एक काय होतं, पुरस्चरण होतं. असे 24 पुरस्चरण केले त्यांनी, 23 केले. किती पुरस्चरण केले, 23 केले. 23 तरी सुद्धा फळ मिळालं. त्यांनी विचार केला, मला आता एक झालं ते करतो, हे काय एका दिवसात झालं, 2 दिवसात थोडंच झाले, वय झालं. मला मायबापही मरून गेले इकडे. ज्या मायबापाची गरिबी घालवण्यासाठी हे केलं ते काय झाले, मरून गेले. यांचं पुरस्चरण जर त्यांच्या लक्षात आलं, आता आपण सगळ्यातूनच हुकलो. आई वडील गेले, विवाहाच्या याच्यातून हुकलो, आणि आपल्याला काही द्रव्य प्राप्ती झालेली नाही. संन्यास घेतला, गेले साधूकडून संन्यास घेतला. संन्यास घेऊन बाजूला झाले की वेद माता गायत्री समोर प्रगट झाली. गायत्री डायरेक्ट, लक्ष्मी नाही गायत्री, वेद माता गायत्री प्रगट झाली. आणि माग म्हणजे काय मागायचं तर, आता मी प्रसन्न आहे, हसू लागले, आता काय करायचं, आता मी संन्यासी झालो. ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस नाही आई साहेब तुम्ही आल्या, आणि आता अशा वेळेला आले की आता मला संन्यासाला कशाचाही संचय करायची गरज नाही, आता मला तुमची गरज नाही. पण माझा प्रश्न असा आहे की 23 पुरस्चरण होईपर्यंत तुम्ही का नाही आल्या, असा प्रश्न आहे. मी केलं नाही का, साधन केलंय ना, का नाही आल्या. जन्माला अर्ध वय गेलंय माझं, त्याच्यात का नाही आल्या. त्यांनी सांगितलं माग बघ, आणि माग बघितलं तर 23 डोंगर पापाचे जळत होते. त्यांनी सांगितलं तुझ्याकडे 23 डोंगराचं पाप होतं,
ते पाप तुझ्या पहिलं गायत्री मंत्रानं जाळलं. आता तू संन्यास घेतला. हा 24वा पुरस्चरण झालंय. 23 तर त्याच्यात गेले, ते 24वा झालं. एका पुरस्चरणात मी तुला भेट दिली. नाही लक्षात आलं? एका पुरस्चरणात भेट दिली. माझ्या भेटीला तुला 24 लागतच नव्हते. 23 खर्च कशात झाले? मागचं पेरण्यात झाली. 50 पोते सोयाबीन झाली. एका इकली मार्केटला 50 पोते 2.5 लाखाची भरली. हो, आणि घरी आला. बायको म्हणला 5,000. बायको सांगते केवढ्याची भरली? 5,000ची. काय फायदा झाला आपला? 5,000ची 2.5 लाख काय केले? तो म्हणला 2,45,000 बोनस काढले. त्याचे होते तेवढे. त्यानं मागचे काय केले? काटले. म्हणजे आपलं जे साधन चाललंय ते मागचं काटण्यात चाललंय असं झालं. जळती दोषाची डोंगर आधी जळती मग शुद्ध होती. आज शुद्धता तशी होत नाही. मागचा पाप झाल्याशिवाय माणूस नील कधी होतो? मागचं फिटल्यानंतर. आपण नील झालं बाबा. आता कसं काय नील झाला? पैसे असतील तर नीलच नाही झाला. मागचं फिटलं तर मग काय झालं? खरा नील झाला. खरा नील झाला. तसं मागचं नील करण्यात चाललंय ना साधन. हे सगळं साधन कशात चाललंय? मागचं संपवण्यात चाललंय. आणि एक लक्षात घ्या, जोपर्यंत मागचं संपत नाही तोपर्यंत आवड लागत नाही. जोपर्यंत मागचं संपत नाही तोपर्यंत खिसा खळखळ वाजतच नाही. खिसा खळखळ कोणाचा कधी वाजतो? 2.5ला 2.5 घरी येतील. कधी? रुपया नाही वळचा, रुपया नाही राहिला. काय करायचे महाराज? काय आता कमी झालं ते 10 वर्षाच्या अगोदर, 10-15 वर्षाच्या अगोदर कधी महाराज त्या तिथं पावत्या करायला बसले की भांडणं त्या मालावाल्याचे. तो म्हणताय मागचे काय करू म्हणताय मग पुढच्या माला आता पण काम आहे. तुम्ही नाही लय दिवस झाले तुम्ही पुन्हा न्या. पण मागचे काय करू द्या आधी? तसं आपलं मागचेच कटाई चालली म्हणून आवड लागत नाही आपल्याला. पण मागची कटाई वसूल करतच राहावं लागतं. मग फायदा हो न हो, फायदा दिसो न दिसो. त्यांचे पुण्य नाही सरळे मागे गोकुळातली गोष्ट. पुढे भांडवल जोडी. मागचंच संपलं नाही. पुन्हा निर्माण करणं चालूच आहे. म्हणून तर ती काका बिरला झाली भक्तीचे. कारण मागचं भरपूर पुन्हा जोड काय चालूची. तसं तुकोबा आहे म्हणतात जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले पण जोडलं, सांभाळलं. मला श्रीमंत व्हायचं असेल तर सांभाळावंच लागतं. पुण्य सांभाळावं लागतं, आहे का नाही? आणि म्हणून तिळतिळ पुण्य साचापडे. साचापडे म्हणजे सांभाळणं, जतन करणं. बरोबर आहे का नाही? म्हणून तुकोबा आहे म्हणतात काय म्हणावं? कपाळ येऊन काय करू? माझं पुण्य काय पडतंय? कमी पडतंय. मागचं पाप भरपूर आहे. संचित माझं भरपूर आहे. आता देवा एक उपकार कर माझ्यावर. तू आया आहेस ना भक्ताची. हो, मग एक काम कर ना, काय मागचं संचित जाळून टाक ना. तू का म्हणे माझे जाळवणे संचित. माझं वाईट कर्म काय करतो आता? पाप कर्म काय कर? जाळून टाक. मला जायचं प्रारब्ध. बरोबर, कर्माचे 3 प्रकार आहेत. बरोबर आहे का नाही? संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. बरोबर आहे का नाही? संचित जाळता येत, जळते संचित. संचित नामस्मरण जाळतं. बरोबर आहे का नाही? प्रारब्ध भोगून संपवावं लागतं, है नाही? आणि क्रियमान साचू द्यायला जमत नाही. लागत नाही म्हणजे लागू देऊ नये असं करावं लागतं. आचरण असं करावं लागतं की संचित लागू द्यायचं नाही. ऐका, एक डबल एक ऐका. प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं. बरोबर. क्रियमान आपल्याला लागू द्यायचं का नाही? देवाच्या हातात नाही, ते कर्मकर्त्याच्या हातात आहे. बरोबर. आणि संचित मात्र मग देव काय करतो? जाळतो. किती मोठं भांडार असू दे, मग कितीही मोठ्या पक्षांना जाळतो देव, चालून टाकतो देव त्याला. आणि फक्त मला प्रारब्ध भोगून संपवतो. होईन तो भोग भोगीना पुढानं घाली विठ्ठला. तुम्हाला एक सांगू का? क्रियमानाचं आयुष्य किती? क्षणाचं आयुष्य नाही क्रियमानाला. जर बारीक विचार केला ना तर क्रियमानाला आयुष्यच नाही.
क्रियमान एक क्षण जास्त झाला हो. टायमात सगळ्यात क्षण सरकला, पुढचा क्षण ते मागचा गेला संचितात. जसं वर्तमानाचं आयुष्य क्षणाचं आहे, वर्तमानात आयुष्य कुठे आहे? भूताला जसं आयुष्य, भविष्याला जसं आयुष्य, तसं वर्तमानात कुठं आयुष्य? एक सेकंद पुढे गेला नाही, क्षण पुढे गेला की मागचा काळ कशात गेलाय? भूतकाळात गेलाय. पुढचा क्षण भविष्यात राहिलाय. वर्तमानाला आयुष्यच किती के, तसं क्रियमानाला लगेच संचितात जमा होत जात ते, लगेच संचितात. आणि दुसरी एक अडचण अशी ऐका, प्रारब्ध जसं लागेल तसं संचितातून पुरवल्या जात नाही. लक्षात घ्या, जीवनात प्रारब्ध लागेल तसं संचितातून पुरवल्या जात नाही. देहाची निर्मितीच्या वेळेसच तेवढं जन्माचं काढून त्याला दिल्या जातं. एकदाच 3 टायमाचा भाकरी एकदाच वावरात घेऊन जाय, मग दिवसभर तेच खाय जे सकाळी बनलेलं आहे ते. तसं आपल्या जन्मतानेच ते संचितातून भाग काढलेला आहे. मरेपर्यंत तो जेवढा काढलाय सुखाचा अथवा दुःख, तो काय करावा लागेल? भोगूनच संपवावा लागेल. भोगावाच लागतो. त्याचा भारही देवाकडे संतांनी घातलेला नाही. प्रारब्धाचा भोगाचा नाश होतो अशी प्रमाण आली, मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं. याचा अर्थ प्रारब्धानं ते भोग येतातच, पण त्याचा त्या भक्ताला तो सुख दुःखाचा परिणाम आज त्याचा होऊ देत नाही. क्षेत्रेवरी तोडलिया का देह आधी माझी पडलिया, चित्त महासुखी पघडलिया शेवटची नाही, अशा अवस्थेत तो जातो. म्हणून देवा एक काम कर, तुका म्हणे माझे जाळोनी संचित. माझं संचित काय करा? कोठार धान्याचं गोदाम काय करा तुम्ही आता? जाळून टाका, जाळून टाका. हे पावर कुणाकडे? काय भक्ती सोपं आहे. मुळात एक सांगू का, आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि सुख दुःखाचे भोग भोगावे लागतात, याच्यावर आपला विश्वासच नाही. चला बोला, आपण सांगतही असलो, ऐकतही असलो, म्हणूनही म्हणत असलो, प्रमाणही म्हणत असलो, तरी पुन्हा जन्म घेऊन हे भोगावं लागतं, याच्यावर आपला विश्वास नाही. लक्षात नाही मला काय म्हणायचं? आपला विश्वास नाही त्याच्यावर, आपला आपला हे खरंच आहे. आपला विश्वास नाही, आपला खरा विश्वास आहे का आपल्याला? पुन्हा या कर्मात या जन्मात केलं पुढं फेडावं लागेल, खरा विश्वास आहे का आपला याच्यावर? हे विश्वास, विश्वासात आपण कशाला वाईट कामं केली असते, आपण कशाला पाप प्रवृत्तीवर वागलो असतो. आपल्या ज्या ते आपण कसं वागतोय त्या आपला त्याच्यावर विश्वासच नाही. आपण नास्तिकच आहेत. आपण आपल्याला माहिती कशाचं पाप आणि कशाचं पुण्य करत राहा. जर आपला 100% त्या गोष्टीवर विश्वास असता तर आपल्याकडून पाप कर्म अंगावर काटा आला असता महाराज. अंगावर विश्वासच नाही आपला, विश्वासच नाही आपला पुढच्या गोष्टीवर. आपला विश्वास नाही. ते काय मला सावकाराकडून पैसे आणण्याचे काही जर काही मला अंगाला काटा येतो. हो, खेळावं लागते, खेळावं लागतं, काढते का लोक? खेळावं लागतात. आता ज्याला बुडवाईसाठीच काढायचे काही काही माणसं मला सावकार 10 रुपये 15 घे, 10 काय होतंय 15 घे, 15 घे म्हणणारा सावकार जरा विचारच करतो की हा वाढले असतात त्या लोकांना ते 10चं 15 म्हणते फेकणारा गिराईक नाही. आपल्याला जर खरंच विश्वास असता की आपलं कर्म आपल्याला भोगावंच लागेल, भोगावं लागेल नाही, माणसं जरा जरा जपतीत बरं. कधी पाहिलं जर घटना कर्म केलेलं जर भोगावं लागलं, केलेलं भोगावं लागतंय बाबा, हो आजपासून वाईट करायचं नाही, पण खवलं तास 2 तास सर पडतो. मोटरसायकल द्वारा चालवणारी, गाड्या द्वारा चालवणारी राक्षण पाहिला ना मला, भयानक मान कापून गेलेली, हान चिरलेलं, चित्र विचित्र झालं. तुम्हाला सांगतो त्या दिवशी तरी मनात 50 चक्र गाडी जाऊ देत नाही. बाबा नको 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 काय, पण कवलं
कुठपर्यंत आणि राहते तास 2 तास संपलं मला तिथून पुढे पुन्हा होतच असतंय. मग एका प्रत्येकाचं व्हायला का सुरू पुन्हा करता आपल्या घरात, बरोबर आहे का नाही? आता आपला 100% या गोष्टीवर विश्वास नाही. मी तरी नाही म्हणत आपला विश्वास आहे, अजिबात मानत म्हणजे माझ्या सही तुमचाच नाही माझा नाही. कारण विश्वास जर मला असता तर मला कशाला वाईट कर्मात पडलो असतो आपण, कशाला पडलो असतो? ज्या की आपण करतोय त्या की आपला याच्यावर 100% भरवसा नाही. तुकोबाराय तसे नव्हते ना, तुकोबाराय तसे नव्हते ना महाराज. अरे मागचंच कर्ज लय मोठं साचलेलं, पुन्हा आपण ती मिळवून त्याच्यात घालायला खरा हात आहे आपल्याला मागचं फेडायसाठी मिळालाय. झाला ते आणि पुन्हा त्याच्यात साचवू नका. पहिलं फेडा आणि पुन्हा कर्ज काढू नका. याच्याकरता ती आहे आपला नील झाल्यावर कोणाच्या बापाची ताकद आहे? यमाच्या बापाची का काळाच्या बापाची ताकद आहे नीलावर हात घालायला? बँक आली म्हणजे ते पहिल्या नव्हता नाही. आता बँक काही आपल्याला काही करीत पहिल्या बँकाचं होतं म्हणा मला. सगळे लोक पळायचे बरोबर बँकेमध्ये गावातले की लोक रानानं पळायचे, इतके बिहायचे म्हणून उसळी आली की लोक पळायचे, सगळे पळायले. आणि एक साहेबाकडे चालला, दुसरा म्हणलं पळ पळ पळ, तुला माहित नाही का काय झालं? बँकेचे साहेब आणि पळ. तो मला काय करतोय आपल्याला, त्याच्या काय बापाची ताकद आहे बोलायला, कारण आपल्याकडे त्याचा काय नाही. तसं काळ आला की सगळे पळतात आणि हे काळाच्या अंगावर का असं घालवणी बळकट झालो कळी काळावरी नीट का त्याच्या काय बापाची ताकद आहे, त्याचा ऋण दारच नाही. आपण ते खातेदाराच्या घरी पळत येत, कोणाच्या घरी कशाला जाते? कोणाच्या घरी जातात? ते खातेदाराच्या घरी जातात. आपण त्याच्या खातेदारच नाही, काही काढलंय नाही, कधी काही समज नाही. तसंच आहे महाराज इथं, तसंच आहे. मागचं फेडायचं आणि पुढं वाहू द्यायचं नाही. पण आता मागचं फिट ना, तो कबा म्हणतात फिटत नाही माझ्याकडून देवा. तू का म्हणे माझे जाळ तू फेड आता ती, तू कर देवा आता, धाव ते माझं सगळं, तू का लाव माझ्या गोदामाला हात आणि सगळ्याचं काय कर आता धाग जाळून. तू का म्हणे माझे जाळून संचित करी हो उचित. गोड शब्द आहेत मला, याच्यात घुसलं नाही का आनंद आहे. संचित जाळल्याशिवाय योग्यता उठत नाही. करी हो उचित, देवाच्या भेटीची योग्यता मागचं जाळल्याशिवाय होत नाही, याचा हा अर्थ आहे. देवाला हे भेटण्याची योग्यता कधी येते? मागचं संचित जळालं पाहिजे. पूर्वजन्मी केलेलं मला असे पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारले विषय सुख नाशिवंत. सेविता सगळा अंधारच भरलाय का? पूर्वजन्मी पाप केले. याच्यातही दुसरं एक प्रमाण आहे पूर्वजन्मीच्या पापाचं. की मागचं पाप काय झालंय आमच्या पुढे आलंय, आता मागे जे केलंय आम्ही ते आमच्या काय आलंय पुढे आलंय. मला योग्यता कधी प्राप्त होती देव भेटीची? कधी योग्यता होती? मागचं संचित काय करावं लागतं? अगोदर जाळावं लागतं. तुकोबाराय म्हणतात ते जाळ आणि योग्य बनव, ते जाळ आणि तुझ्या भेटीच्या योग्य आम्हाला काय कर तू बनव. का त्याचं कारण आहे होशी माये. तू आई आहे ना, भक्ताची काय होतोस? तू आई होतोस ना, होतो ना आई. भक्ताचं प्रतिपालन करण्याकरता त्याची आई होतो ना. कृपाळू आहेस ना देवा तू, हो ना माझी आई. आणि आईचा आई आहे मला, मग आई आहे मग आईचं कार्य कर ना, आम्हाला आमच्या हिताचं कर. आणि हित करायचं असेल तर मागचं फेड आणि योग्य बनव आणि नंतर आम्हाला काय दे? भेट दे. मला योग्य बनवावं लागतं. ज्यावेळेला पांडव सगळे शिक्षण पूर्ण झालं आणि सगळं आम्हाला हस्तिनापूर बोलवलं, सगळे राजा सगळे मोठे मोठे लोक बसले आणि स्पर्धा होती म्हणजे कोण काय शिकलं हे द्रोणाचार्य दाखवणार होते. मग गदा शिकलं, कोण काय शिकलं असं दाखवू लागले. प्रात्यक्षिक चालू होतं. अर्जुनाचा पहिला नंबर आला होताच. अर्जुनाचा पहिला नंबर आला. अर्जुनाच्या बक्षीस ठरलं म्हणजे अर्जुनाला प्रथम बक्षीस द्यायचं. सगळ्या टाळ्या वाजल्या, सगळीकडे आनंद झाला. पण दुर्योधनाच्या गटात आनंद नाही. मग कर्ण उठला. कर्णाने सांगितलं महाराज अर्जुन विजयी झालेला नाही, मी राहिलोय.
मी राहिलो द्रोणाचार्य, माझा प्रात्यक्षिक पहा आणि मग त्याला विजयी घोषित करा, माझ्याशी हे म्हणावं त्याला. द्रोणाचार्याला माहित होतं. द्रोणाचार्य म्हणले तू कोण्या देशाचा राजा आहे, योग्य नाही तू वाचलेली होता खूप मोठा असेल, पण अर्जुनाची स्पर्धा करण्याचा तुला योग्यता नाही, तुला काय नाही योग्यता नाही. आणि लगेच दुर्योधनानं उठून मग त्याला काय करून टाकलं, राज्य दिलं. तिथून त्यांची मित्रता सुरू झाली. कुठलं राज्य दिलं होतं त्याला, अंगदेशाचं. अंगदेशाचा राजा केलं त्याला, देऊन टाकलं महाराज अंगदेशाचं. अंगराज म्हणून त्याला अंगराज ही पदवी लागली आहे का नाही, कर्ण. त्याला देऊन टाकलं राज्य. म्हणजे त्याला अर्जुनाशी स्पर्धा करण्याचा अगोदर काय बनवावं लागलं, योग्य बनवावं लागलं, योग्य. तस देवाच्या भेटीची योग्यता आमच्याकडून नाही. मला खरं त्याला राजा त्यावेळेला क्षणात होणं शक्य होतं का, दुर्योधनानं उपकार केला तसा देवा आमच्याकडून शक्य नाही आता योग्यता. तू काय कर, आमच्यावर उपकार कर, आमचा संचित जा आणि आम्हाला काय बनव, योग्य बनव. आणि योग्य बनवून भेट घे. किती सोपा मार्ग आहे, यावर भार घातल्यावर लय सोपा मार्ग आहे महाराज. वर हात करायचे फक्त, वानरच्या पिल्यासारखं फक्त चिटकायचं. विठ्ठल माझी माळ, विठ्ठल आम्हा सुखावणे काय, बस. का म्हणे माझे जाळोने संचित करीवो उचित भेटली. माझे अभंग अशी बर का, काय बाहेर जावं वाटत नाही या अभंगात, पुढच्या अभंगाकडे जाण्याची इच्छा होत नाही, पण याच्यात जास्त घुसायला आपल्याजवळ बुद्धी नाही, सोडा वाटत नाही तसे अभंग. कधी कधी पारायण करताना पण नुसतं काहीच नाही, या अभंगाकडे नुसतं पाहत बसावं वाटतं. लय पुढे अभंग आहेत महाराज आणि फायद्याचे आहेत आपल्या. अभंग सगळेच तुकोबारायांचे येतात, अभंगाला कमी जास्त काही समजण्याचं नाही, पण हे अभंग आपल्या खूप उपयोगाचे आहेत, खूपच उपयोगाचे आहेत, अत्यंत. म्हणून आपल्या फायद्याची अभंग. ही योजना आपल्या काय फायद्याची योजना आहे. कमीत कमी या अभंगासारखी प्रार्थना देवाला करण्याची बुद्धी तरी तुकोबारायांनी आपल्याला द्यावी, एवढीच अपेक्षा आहे तुकोबारायांकडे. तुकोबारायांनी जशी अंतःकरणातून, शब्दाला तर आपणही करू, पण अंतःकरणातून भगवंताकडे प्रार्थना करावी, अशी तरी तुकोबारायांनी आपल्याला काय द्यावी, बुद्धी द्यावी महाराज. आणि अशी जर बुद्धी दिली तर निश्चित देव सुद्धा आपलं संचित जाळल्याशिवाय राहणार, निश्चित जाळेल महाराज. भगवंत निश्चित जाळेल, 100% जाळेल. असे अभंग महाराज जीवनावर परिणाम करणारे अभंग असतात, काही आपल्या श्रद्धेत वाढ करणारे काय असतात, अभंग असतात. आणि म्हणून तुका म्हणे माझे जाळवणे संचित करीवो उचित भेट देई, मला योग्य बनवा देवा, तुम्ही बनवा. हेच महत्वाचा गोड शब्द आहे मला, तुम्ही योग्य बनवा. होत नाही आमच्याकडून, आता हातबल झालो आम्ही, दुर्बल झालो, आता आमच्या कोणते होणं काय नाही, शक्य नाही. पण तुम्ही बलवान आहात ना देवा, तुमच्याकडे बळ आहे ना, आणि आमची आई आहात तुम्ही, म्हणून या तुम्ही आणि येऊन आम्हाला काय बनवा, योग्य बनवा. का तुकोबाराय माझ्याच माग लागले, कदाचित देव म्हटले असते, का माग लागले, त्याच तुझ्याच माग का लागलो, त्याचं उत्तर तुकोबारायांनी पुढच्या अभंगात दिले. त्याचा विचार आपण उद्याला करूया. तुझं विन मज कोण व सोयरे अनेक दुसरे पांडुरंगा, लागली शेयास पहा तू शेवास, रात्री व दिवस लेखी बोटी, काम गोड मज न लगे हा धंदा, तुका म्हणे सदा हेची ध्यान. त्याच्या पुढच्या अभंगात सांगितले तेच, पडी येते आम्ही तुझपाशी मागावे, जीवीचे सांगावे इत बोध, पाळीशील लढे दिन व वत्सले. इथे प्रकरणच महाराज, 4 अभंगाचं प्रकरणच आहे. त्याचा विचार आपण उद्याला करूया. पुंडलिक विठ्ठल.